काय दाखवते बघा. ह्या आमच्या कोंबड्या बघा शेतातून चरायला लागल्यात. तर विषयांतर नको, विषयाकडं वळ. तर विषय असा आहे की 2025 संपले आणि 2026 येते आता. तर मी इकडं तिकडं बघते, म्हणजे रानात बघायला लागले. तो मोकळ्या आकाशाखाली बसले, झाडाखाली पण बसले आमच्या. आणि मग मी व्हिडिओ बनवायला बसले. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्ही फेसबुक, इंस्टा, यूट्यूब कुठेही जा, सगळीकडे एकाच राशीचा गवगवा चालला आहे, ती म्हणजे कन्या रास. आता मी काय भविष्य सांगणारी नाही किंवा भविष्य ऐकण्यात मला खूप इंटरेस्ट आहे असा पण काय भाग नाही बरं का. तर काय झालं, कन्या राशीला सगळेजण म्हणतात की राहूनं कन्या राशीवर खूप कृपा केली आणि यावर्षी कन्या राशी मालामाल होणार आहे, विदेशात जाणार आहे, प्रसिद्ध पावणार आहे. यूट्यूबवर असाल तर यूट्यूबवर तुम्ही फेमस होणार आहे आणि परदेश दौरा जो तुमचं जे स्वप्न आहे ते पण पूर्ण होणार आहे. तर हे सगळं मी आता महिना झालं ऐकते म्हणजे आपण स्क्रोल केलं की ते दिसतंयच आपल्याला. मग ठीक आहे म्हटलं. तर आता कसं होतं आहे, आपली रास असली, आता माझी रास आहे कन्या, आता आपली रास असली की सांगायला लागले की आपल्याला जरा उत्सुकता असते. किती जरी आपण ठरवलं की बाबा नाही हे काय खरं नसतं. माझ्यासारखी किती कन्या राशीचे लोक असतील आणि किती गरीब असतील, कोण भिकारी असेल, कोण आजारी असेल, कोण काय असेल, XYZ जे काय असेल ते असेल, म्हणजे त्याची लिस्टच मोठी होईल असं. तर माझी रास कन्या. तर मी आता सहज मला फेसबुकला एक रील बघायला मिळाली की त्याच्यात एक बाई ती सांगत होती की कन्या राशी सगळ्यात नशीबवान ठरणार आहे 2026ला. आता हे पहिलंच वाक्य ऐकल्यानंतर मी तिकडे अट्रॅक्ट झाले आणि म्हटलं अरे वा आपल्या राशीविषयी सांगतात म्हटलं, म्हणून मी बघितलं. तर त्यांनी एक वाक्य त्याच्यात सांगितलं की राहू जिसे तारे उसे कौन मारे और राहू जिसे मारे उसे कौन तारे. म्हणजे राहू हा न्यायाचा कारक आहे, जो असेल ते तुम्हाला तिथं राहू आणि शनी या दोन्हींना लोक खूप घाबरतात. असं अनेक जण भविष्य जे सांगणारे असतात ते सांगतात. पण कन्या राशीचा जो डंका चालला आहे ना, तो भरपूर आहे. आणि आता काय स्वप्न पूर्ण होतील न होतील हा पुढचा भाग आहे, पण ऐकायला तरी बरं वाटतं. म्हणून मग मी काय केलं, तिथंच आता आपल्याला कसं आपण एका विषयावर जर आपण एखादा व्हिडिओ बघायला तर त्याच्या खाली त्याच विषयाशी रिलेटेड रील्स येतात किंवा आपल्या यूट्यूबवरचे शॉर्ट्स येतात. तर मी बघत आपलं गेले तर सगळीकडं कन्या राशी. रात्री जरी सहज मोबाईल उघडला तर कन्या राशी. काय होतं मला पण काय कळण झाले. 2026 माझ्या आयुष्यात काय वेगळं घेऊन येणार आहे का काय येणार आहे हे पण मला कळण झाले. कारण ऐकायला बरं वाटतं पण प्रत्यक्षात तसं होईल न होईल याच्यावर आपला जास्त विश्वास नसतो. शेवटी कसं आहे, हा आपला हात आहे ना, हा पुढचा हा, ह्याच्यात आपण भविष्य बघतो. याच्या मागे एक मनगट नावाची एक चीज दिली देवानं. ह्यानं काम केलं तरच इथं काहीतरी होतं, या ठिकाणी या तळव्यावरती इथं. तर असं असतं. कानाला गोड वाटतं म्हणून मी बघते. तर आता कुणाचा भविष्यावर किती विश्वास आहे किंवा काय आहे हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक भाग असतो. मी तरी एकदम अगदी खूप विश्वास वगैरे ठेवते, अशातला काय भाग नाही. पण ते म्हणजे आपल्याला एक होप्स वाटतात की बाबा असू दे आपल्या बाबतीत चांगलं घडू. कसं असतं आपल्या आयुष्यात, म्हणजे सगळ्यांच्याच बऱ्याच वेळा असं होतं की फार कमी प्रमाणात चांगल्या गोष्टी घडत असतात. चला आता मी तरी काय ठरवलं आहे त्यातलं 1% जरी झालं तरी पण मला समाधान मिळणार आहे. पण सांगण्याचा मुद्दा हा की कोण आहे माझ्या राशीचं, कन्या राशीचं इथं कोण उपस्थित आहे सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की माझी राशी कन्या राशी. आणि मग निवांत आले बाहेर, झाडाखाली बसले आरामशीर, छान असं आकाशाकडे बघत. समोर शेत आहे, नो ट्रॅफिक, नो दंगा, काय नाही असं आहे. तर हे मला तुमच्याशी बोलायचं होतं. आणि कन्या राशीचं कोण आहे
ते पण मला जाणून घ्यायचे. कोण असाल तर सांगा, तुमची पण काही स्वप्न आहेत का? आणि तुम्हाला असं वाटतं का की एवढं सगळं ऐकून 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 कानात जाऊन जाऊन ते मेंदूत गेले, मेंदूतनं परत हृदयाकडे आले की कन्या राशी कन्या राशी कन्या राशी. बघूया काय होते 2026ला. हे मी माझ्या मनातलं बोलले ह्याला का कुठला विषय नाही. हे ललित समजा, एक निबंध समजा किंवा माझे मनोगत असे समजा. आवडला असल्यास व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. बाय.